नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये असा हा लवंगी मिरचीचा खरडा। तर मिरच्या घेतलेल्या आहेत, या मिरच्या आहेत लवंगी मिरच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत शेतामध्ये। तर आज आपण खरडा बनवण्यासाठी या लवंगी मिरच्या आणलेल्या आहेत। तर छान त्याची देठं काढून घ्यायची आणि तव्यावरती या भाजून घ्यायच्या। तर मुली घरात असल्यामुळे आईने आमच्या याचे तुकडे करून घेतलेले नाहीत, फक्त जे देठं काढून घेतली आहेत आणि त्याच तशाच भाजणार आहेत। तर ही लसणाची पात आणि हा गड्डा आहे लसणाचा शेतातून आणलेला। तरी ही पात संपूर्ण आपण खरड्यामध्ये वापरणार आहोत। याचा वास खूप छान येतो आणि चवीला ही पात खूप छान लागते। तर तुम्ही जर कुठली लसूण वगैरे घालून भाजी बनवणार असाल आणि अशी ही पात तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ती पातही तुम्ही त्या भाजीमध्ये वापरू शकता। अगदी एखादी लसणाची कुडी आपल्या कुंडीमध्ये रोवून ठेवली ना तरीही हा लसूण येतो व्यवस्थित पातेची। तर ही लसणाची पात आहे। आपण आता ह्या भाज्या भाज्या नव्हे मिरच्या भाजून घेऊयात। गरम तवा होता भाकरीचा, त्याच्यावरतीच या भाजायला घेतलेल्या आहेत। शेतातून आलेल्या होत्या त्यामुळे खूप सारा कट्ट्यावरती गर्दा पडलेला होता, त्याच्याकडे दुर्लक्ष करा। आणि हे आमचं बाळ ओठाला लिपस्टिक लावायचं चाललेलं आहे। बीट खाण्यापेक्षा लिपस्टिक लावण्यातच त्यांना मजा वाटते। तर हे कार्यक्रम चाललेला होता आमच्या घरामध्ये ना। ही पावट्याची आमटी आणि वांग्याची आमटी मिक्स करून खायला सर्वांनाच आवडते। तर इथं हे ताट मी वाढून घेतलेलं आहे। मेथीची भाजी, मिक्स पावट्याची आणि वांग्याची आमटी आणि बीट भाकरी। तर इथं मिरच्या आपल्या भाजून झाल्या तव्यामध्ये की तेल घालायचं आणि मिरच्या मोडलेल्या नाहीयेत किंवा चीर पाडलेली नाहीये, त्यामुळे की नाही सावधगिरीनेच भाजायच्या, का तर त्या उडण्याची शक्यता असते। आणि जास्त क्वांटिटीमध्ये खरडा बनवणार आहोत म्हणून हा काय ठेचून घेतलेला नाहीये। मिक्सरच्या भांड्यामध्येच पल्स मोडवरती 2 वेळा फिरवला की तो व्यवस्थित ठेचल्यासारखा बारीक होतो। तर काय करूया की रेसिपीमध्ये बघूया आपण। लसूण खाली घातला, वरून कोथिंबीर, त्याच्यामध्ये जिरे आणि मीठ घालायचं आणि मिठावरती या मिरच्या घालायच्या। मिरच्यांच्या दबावाने खालचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित फिरलं जातं आणि भरडसर असं हे बारीक होतं। आणि एखादी मिरची अख्खी राहिली जर नाहीच बारीक झाली तर तेवढी ती मिरचीच बाजूला काढून घ्यायची आणि दुसऱ्या पॅचमध्ये बारीक करून घ्यायची। तर हे बघू शकता तुम्ही, तयार आहे आपला हा लवंगी मिरचीचा झणझणीत असा हा ठेचा किंवा खरडा। तर आपण ताट वाढून घेऊयात। तेल खरडा घेतलेला आहे, मेथीची भाजी, पावट्याची आमटी, बीट आणि भाकरी। थँक्यू फॉर वॉचिंग।